बातमी आहे सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्गातही गुन्हेगारीचा वावर वाढलाय। 22,000साठी एकाला नग्न करत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी हा दावा केलाय। हा व्यक्ती एकनाथ शिंदेंच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावाही वैभव नाईक यांनी केलेला आहे। बीडप्रमाणे सिंधुदुर्गातही गुन्हेगारीचा वावर वाढत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केलेला आहे। 22,000साठी एकाला नग्न करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। ही व्यक्ती एकनाथ शिंदेंच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावाही नाईक यांनी केला आहे। बीडनंतर आता सिंधुदुर्गातही गुंड टोळी वाढत असल्याचा आरोप होतो आहे। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी या संदर्भात शिंदे गटावर मोठा आरोप केलेला आहे। 22,000साठी एकाला नग्न करत मारहाण करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केलेला आहे। तसंच नाही तर ही व्यक्ती एकनाथ शिंदेंच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावाही नाईक यांनी केलेला आहे। जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे। आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला नग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून मारल्यानंतर मृत्यू त्यामध्ये झाला। आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आणि त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत। त्याचे बॅनर खालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहे। आणि त्यामुळे यांचा खरा आका कोण, या सिद्धेशाचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गातल्यानं आहे। खरं तर पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे। आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोधला होता।